थांबेल. म्हणून गेले अनेक दिवस जो प्रचार चालू आहे त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी पुणे शहरातर्फे आज या ठिकाणी पत्रकार परिषद होते. मी या निवडणुकीचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळजींना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करावे. संबोधित मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधत आहे. सर्वांना नमस्कार. 15 तारखेला मतदान होते आणि त्यानिमित्तानंच गेले 15 दिवस पुण्यामधल्या सगळ्या प्रचाराची रणधुमाळी आता 5:30 वाजता शांत होतीये. आणि या सगळ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून हा सगळा प्रचाराचा कालावधी आणि प्रचाराचं स्वरूप काय, त्याच्यामध्ये नेमकं आज प्रचाराची सांगता होत असताना जे मतदान होईल त्यानंतरचा आमचं विश्लेषण, आम्ही ज्या पद्धतीनं प्रचार केला असेल, पुणेकर जनतेशी संवाद साधला असेल, त्यावरती नेमकं मला गेल्या 15 दिवसामध्ये नेमकं काय काय झालं हे थोडंसं आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचं आहे. माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये समता भूमीमध्ये आमच्या प्रचाराचा नारळ त्याची सुरुवातीला प्रचाराचा शुभारंभ आम्ही केला. आणि त्यानंतर एक टॉक शो झाला, समारोपाची सभा, शांत सभा आता देवेंजींची पुण्यामध्ये संपली. पंकजाताईंचाही दौरा पुण्यामध्ये झाला. चंद्रकांत दादा असतील, बावनकुळे साहेब स्वतः पुण्यामध्ये, तेही महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राज्याचे प्रभारी आहेत आमचे. कोण? चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तेही पुण्यामध्ये आले होते. त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला, सभा झाल्या. चंद्रकांत दादा आणि माधुरीताई या सुद्धा, हे दोघेही शहराच्या सर्व भागामध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून सर्वत्र त्यांनी प्रवास केला. आमच्या आरपीआयचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब हेही प्रचाराच्या दरम्यान पुण्यामध्ये आले होते. अशा ह्या ज्या काही सार्वजनिक सभा झाल्या त्याच्यामध्ये आमचे सगळे नेते या ठिकाणी सहभागी झाले. भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून, शेवटी आम्ही मागेही म्हणालो की भारतीय जनता पार्टी ही 12 महिने काम करणारी पार्टी आहे. निवडणुका आल्यानंतरच आम्हाला काम करावं लागत नाही. त्यामुळे आमच्याकडे एक स्ट्रक्चर आहे, आमच्याकडे एक संघटनात्मक रचना आहे. आमचा पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि अशा पद्धतीची एक रचना आमच्याकडे वर्षानुवर्षे आहे. आणि त्या रचनेतनं पुणेकरांना जवळपास आम्ही या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये पदयात्रा असतील, उमेदवारांच्या घरोघरी संपर्क असेल, वेगवेगळ्या सोसायटीज, मोठे गृहरचना संस्था असतील, त्या ठिकाणच्या बैठका असतील. एक दिवस तर आम्ही संपूर्ण पुणे शहरात घर चलो अभियान केलं आणि आमचं जे पहिल्या टप्प्यामध्ये परिचय पत्रक आणि नंतर संकल्प पत्र हे आम्ही एका दिवसात 3 लाख घरांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचले. पुणेकरांपर्यंत आम्ही संकल्प पत्र पोहोचवलं. हे सगळे प्रचार करत असताना शेवटी आजच्या स्थितीमध्ये जे आवश्यक आहे त्या सगळ्या डिजिटल माध्यमातून सुद्धा प्रचार करण्यामध्ये आमची एक स्वतंत्र टीम या ठिकाणी काम करत होती. व्हिडिओ व्हॅन्स असतील, रील्स, पॉडकास्ट, या सगळ्या माध्यमातून आमचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आमचे सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपलं आपलं म्हणणं मांडत होते. त्यामुळे पत्रकारिता असेल, पारंपरिक प्रचार असेल, या सगळ्या याच्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीनं आणि थेट पुणेकरांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रचार आज आम्ही मागच्या काही दिवसामध्ये केला. त्यामुळे हे करत असताना या प्रचाराचा प्रामुख्यानं भर हाच होता की जे काही 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं, कोविड सारख्या कठीण काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जे काही अवघड स्थिती होती, जी काही संकटाचा काळ होता, सर्वांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं.
आणि अशा या 5 वर्षाच्या काळामध्ये महापालिका म्हणून अनेक प्रकल्प आपल्याही समोर आहेत. समान पाणी पुरवठा असेल, जायकाचा प्रकल्प पुढे गेला असेल, बसेसची संख्या वाढली असेल, घनकचरा व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकल्प पूर्ण झाले असतील, असे अनेक विषय महानगरपालिकेच्या स्तरावरती शहरातली अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उभी राहिली. नद्यांवरचं पुलाचं काम सुरू झालं, उड्डाण पूल झाले. या सगळ्या याच्यामध्ये महापालिका म्हणून आम्ही 5 वर्षाचं केलेलं काम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये 14 ते 19, नंतर ते उपमुख्यमंत्री, आता मागच्या 6 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या या सगळ्या काळामध्ये पुणे म्हणून त्यांच्याकडनं पुण्यासाठीचे काही विविध जे काही पुण्याची उपलब्धी असेल ते असेल, आणि केंद्रामध्ये मागच्या 11 वर्षाच्या काळामध्ये आणि मोदीजीच्या सरकारनं मेट्रो असेल, याचा जायकाचा प्रकल्प असेल, मेट्रो असेल, चांदणी NHIच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प असेल, मेडिकल कॉलेज असेल, अशी अनेक कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा पुण्यामध्ये आज झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं पहिला विषय तर आम्ही हाच केला की आम्ही काय केलं हे घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळं पुणेकरांनी वारंवार आमच्यावरती विश्वास व्यक्त केला. तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेची, मी अगदी जवळचं सांगतो, महानगरपालिकेची निवडणूक 2017ला झाली. 5 वर्षे आम्ही जे काही पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला, आम्ही चांगलं काम केलं, आणि म्हणूनच 2024ला झालेल्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, या निवडणुकांमध्ये पूर्णपणे आम्हाला 100% यश पुणेकरांनी दिलं. पुणेकर पुन्हा आमच्या सोबत उभे राहिले, आणि म्हणून आम्ही काय केलं हे आज पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आम्हाला या निमित्तानं जाता आलं. आणि भविष्यामध्ये पुण्याच्या 50 वर्षाचा विचार करताना माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी यांच्या सरकारच्या माध्यमातून आणि पुणे महापालिकेत 5 वर्ष पुन्हा एकदा पुणेकरांच्याच आशीर्वादानं किंवा त्यांच्या समर्थनानं जेव्हा महापौर म्हणून सत्ताधारी म्हणून आम्ही काम करू, त्यात नेमकं 50 वर्षामध्ये आमचं नेमकं पुण्याचं विजन काय हे सुद्धा आम्ही संकल्प पत्राच्या माध्यमातून पुणेकरांच्या समोर ठेवलंय. आणि ते करत असताना मी मागे सांगितले की ते करत असताना आम्ही पुणेकरांकडनं सूचनाही मागवल्या होत्या. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पुणेकरांना आव्हानही केलं होतं, आणि त्याच्यातून जे काही सूचना आल्या त्यातल्या काही चांगले जे काही वाटतात लोकांशी संवाद करत आम्ही संकल्प पत्र केले की भविष्यात पुण्यासाठी काय करणार आहोत. आणि त्यानंतर सुद्धा या ह्याच्यात मुद्दे 2च झाले, काय केलं आणि काय करणार आहोत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये बघ नक्कीच आम्हाला जे काही बाकी सगळं एकूण पुण्यामधलं जर आपण चित्र पाहिलं त्या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला सगळीकडे मिळाला. मी खरं तर पुणेकरांना मनापासून धन्यवाद यासाठी देईन की अगदी पहिल्या दिवसापासून जो उदंड प्रतिसाद आम्हाला सगळीकडे मिळाला, म्हणजे अगदी पुण्याच्या दक्षिणेपासून उत्तरे, पूर्वेपासून पश्चिमे सगळ्याच भागात कुठेही गेलो तरी एक विश्वास नक्की आम्हाला आहे की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये आज जो विश्वास संपादन केला मी पुणेकरांचा मागच्या सगळ्या काळामध्ये, तो यावेळेस सुद्धा तो आम्हाला 100% प्राप्त होतोय. लोक बोलतायत, लोक भेटतायत, ज्या वेळेस ज्या ठिकाणी जातोय लोक स्वतः सहभागी होत आहेत. हे सगळं चित्र नक्कीच एक खूप मला असं वाटतं की ही निवडणूक आम्ही जिंकू आणि पुन्हा एकदा पुण्याचं महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल. आमच्याकडे एक पद्धत आहे, जसं डेली ग्राउंड सर्वे आमच्याकडे होता, त्याचे रिपोर्ट्स येतात आमच्याकडे. त्यामुळे रिपोर्टच्या अंदाजाने मी तुम्हाला सांगितलं की जो काही कार्यकर्ते सुद्धा खूप आमच्या जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस खूप काम केलं. शेवटी 2000च्या वरती आमच्याकडे इच्छुकांचे अर्ज आले होते, आणि त्याच्यामध्ये आम्ही केवळ 165 पैकी म्हणजे 8 RPIला दिल्या, तर 157 साधारणतः उमेदवारांना कार्यकर्त्यांना उमेदवार देऊ शकलो. आणि त्यामुळे बाकी सुद्धा खूप एवढी मोठी संख्या असताना सुद्धा पुण्यात कुठेही बंडखोरी झाली नाही. 1-2-4 लोक पार्टी सोडून गेले, पण बंडखोरी कुठेही आमच्याकडे पुण्यामध्ये झाली नाही की आमच्याच उमेदवाराच्या विरोधात आमचाच कोणी उमेदवार राहिला. इतकं मोठं असताना का, तर शेवटी एका विचारावरती काम करणारे सगळे आमची मंडळी कार्यकर्ते आहेत, म्हणून खूप चांगलं ह्या सगळ्या याच्यामध्ये काम करता आलं आम्हाला. RPI हा आमचा मित्रपक्ष आहे, त्यांच्यासोबतही आमचा खूप चांगला या सगळ्या काळामध्ये संवाद राहिला. त्यामुळे आम्ही महापालिकेत भारतीय जनता पार्टी सोबत RPI खूप चांगला पद्धतीचं मागच्या 15 दिवसातलं एकूणच प्रचाराचं सगळं वेगवेगळ्या स्तरावरती, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या माध्यमातून जो झाला तो खूप चांगला झाला. आणि आम्हाला आशा आहे, 100% विश्वास आहे की भविष्यामध्ये सुद्धा 15 तारखेला खूप चांगल्या प्रकारचं मतदान पुणेकर भारतीय जनता पार्टीला करतील. कारण शेवटी पुण्याचं भविष्य म्हणजे उद्या पुण्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरूच नाही. पुणे हे देशाच्या प्रथम 4 शहरामध्ये आता पुणे येतं, आणि मग शेवटी असं असताना पुण्याचा विचार करताना केवळ महापालिकेची निवडणूक महानगरपालिका म्हणून न पाहता याबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सुद्धा ताकद त्याला जोडली जाणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या पुणे शहराला एक वेगळी दिशा देणं, विकसित पुण्याचा संकल्प पूर्ण करणं
आणि देवेंद्रजींचं जे विजन आहे बघा, ते पुण्यात ज्या ज्या वेळेला आले पुण्याच्या भविष्याबद्दल जे बोलले, मला सांगा आता तुलना तुम्ही करू शकता, पुणेकर तर नक्कीच करताय की पुढं पुणे नेणं, पुणे हे देशातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी म्हणून सगळ्याच विषयामध्ये वाहतूक असेल, सार्वजनिक वाहतूक आहे, प्रदूषण आहे, पर्यावरण आहे, त्या प्रत्येक जीसीसीचं कॅपिटल आहे, या सगळ्याच विषयामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्रजींचं एक विजन आहे जे पुण्यासाठीचं आपण सगळ्यांनी पाहिलंय, पुणेकरांनी आता या सगळ्या याच्यात अनुभवलंय. मला असं वाटतं की पुणेकर हाच विचार करतात की माझं पुणे किंवा माझ्या येणाऱ्या पिढीसाठीचं जे भविष्य या पुण्याचं ते कोणाच्या हातात सुरक्षित राहील. तर जे विकासावरती आम्ही बोलतो, आम्ही प्रगतीवरती बोलतो, आम्ही या शहराच्या भविष्यावरती बोलतो, आम्ही कुठलीही पातळी सोडली नाही, आम्ही कुठल्याही व्यक्तिगत टीका टिप्पणीवरती आम्ही भर नाही दिला. हा, आता कुठून समोरनं आल्यानंतर त्याला थोडीशी नाही म्हणलं तर ऍक्शनला रिॲक्शन येतेच, पण आम्ही पहिल्या दिवसापासून बघा आम्ही प्रचार हा विकासावरतीच केला, पुण्याच्या भविष्यावरतीच केला. आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही काय केलं याचं मी पुणेकरांना सांगितलं. त्यामुळे मला विश्वास आहे की एकूणच हा जो काही आमचा जो ग्राउंड सर्वेचा रिपोर्ट आहे पाहता 120 ते 125 जागा आमच्या महापालिकेमध्ये नक्की निवडून येतील, हा विश्वास आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं वाटतो. तुम्ही